कुंभ राशीच्या मंडळींनो, गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात एक अनामिका अवस्था आहे का? मी काम करतोय ते योग्य आहे ना? माझ्या कष्टाचे फळ मला कधी मिळणार? माझ्या जवळच्या व्यक्तींना माझी किंमत कधी कळणार? असे प्रश्न तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत ना? जर तुमचे उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ आणि फक्त तुमच्यासाठी आहे. ब्रह्मांड आज तुम्हाला काहीतरी सांगू पाहतंय. निसर्गाने तुमच्यासाठी काही खास संकेत तयार केले आहेत. आज शुक्रवार, माता लक्ष्मीचा दिवस, आणि या दिवशी कुंभ राशीच्या कुंडलीत ग्रहांची एक अशी अद्भुत आणि रहस्यमय रचना तयार होत आहे, जी तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तगुरु या चॅनलमध्ये स्वागत करते. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. आणि तुमचा जर एखादा प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न हा नक्कीच करणार आहे. तर चला, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज तुमच्या राशीसाठी भयानक आहे 7 आणि शुभ रंग आहे निळा. या दोन गोष्टी आज तुमच्या आयुष्यात चमत्कारी बदल घडवू शकतात. पुढची 25 मिनिटे किंवा 24 तास मंडळी, पुढचे 25 मिनिटं स्वतःसाठी द्या. घाई गडबड बाजूला ठेवा. शांतपणे ऐका, एका जागी बसा आणि आज विधात्याने तुमच्या नशिबात काय लिहून ठेवले ते अगदी सविस्तर जाणून घ्या. हा केवळ एक अंदाज नाही, तर तुमच्या जीवनाचा आजचा मार्गदर्शक नकाशा आहे. करिअर, नोकरी आणि व्यवसाय. चला तर मग सर्वात आधी बोलूयात तुमच्या कर्मक्षेत्राबद्दल, कारण माणसाची ओळख त्याच्या कर्माने आणि कर्तृत्वाने होते. कुंभ राशीच्या लोकांनो, मंडळींनो, नोकरदार आणि व्यावसायिक लोकांसाठी आज ग्रहाची स्थिती काय सांगत आहे? सध्या तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव हा तुमच्या राशीच्या अशा स्थितीत आहे जिथे तो तुमच्या संयमाची आणि कष्टाची परीक्षा घेत आहे. पण आज 22 मे रोजी शुक्र आणि बुधाची नक्षत्रीय दृष्टी तुमच्या 10व्या आणि 11व्या स्थानावर पडत आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून प्रमोशनची किंवा पगारवाढीची वाट पाहत असाल तर आज ऑफिसमध्ये त्या संदर्भात काही सकारात्मक हालचाल घडताना दिसतील. पण थांबायचंच नाही. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब त्यांनाच साथ देते जे स्वतःची साथ देतात. ऑफिसमध्ये आज तुमच्यावर एखादी नवीन आणि मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. कदाचित तुमचे वरिष्ठ किंवा तुमचे बॉस तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून आहेत. अशा वेळी राजकारणापासून दूर राहा. ऑफिसमधील गॉसिपिंग किंवा इतरबद्दल बोलणे आज तुम्हाला महागात पडू शकतं. आपली कामे आणि आपला प्रामाणिकपणा हीच आज तुमची सर्वात मोठे शस्त्र आहेत. पहा मंडळी, आता एक गोष्ट सांगते तुम्हाला, जी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ऊर्जा देईल. एका जंगलात 2 लाकूड तोडे होते. एक जण दिवसभर विश्रांती न घेता झाडे तोडायचा, तरीही दिवसाअखेर तो फक्त 2 ते 3 झाडे तोडू शकायचा. दुसरा लाकूड तोडा मात्र तासनभराने विश्रांती घ्यायचा, शांत बसायचा आणि दिवसाअखेर 7 ते 8 झाडे तोडायचा. पहिल्याने वैतागून विचारलं, तू एवढे विश्रांती घेऊनही माझ्यापेक्षा जास्त काम कसं करतो? दुसऱ्याने हसून उत्तर दिलं, मित्रा, मी जेव्हा विश्रांती घेतो ना तेव्हा मी शांत बसून माझ्या कुऱ्हाडीला धार लावत असतो. माझ्या कुंभ राशीच्या मंडळींनो, आजचा दिवस तुमच्यासाठी तुमच्या बुद्धीच्या कुऱ्हाडीला धार लावण्याचा आहे. जर तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल, आव्हाने येत असतील तर घाबरून जाऊ नका. शांत राहा, नियोजन करा, तुमच्या रणनीतीला बदला. यश तुमचेच आहे. जे लोक स्वतःचा व्यापार किंवा व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दुपारनंतरचा वेळ अत्यंत फायदेशीर ठरेल. जर तुमचा कपड्याचा, कॉस्मेटिकचा किंवा कोणत्याही प्रकारचा क्रिएटिव्ह बिझनेस असेल तर आज ग्राहकांची वर्दळ वाढेल. नवीन डील साईन करताना कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. भागीदारी किंवा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय असेल तर आज पारदर्शकता ठेवा. कोणतेही नवीन व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका.
आज तुमच्या व्यवसायात घेतलेला एक छोटासा पण विचारपूर्वक घेतलेला निर्णय तुम्हाला भविष्यात मोठी झेप घेण्यास मदत करणार आहे. आर्थिक स्थिती आणि संपत्ती पहा मंडळी. आता वळूया त्या विषयाकडे ज्याच्याशिवाय जगाची गाडी चालू शकत नाही, म्हणजे तुमची आर्थिक स्थिती आणि संपत्ती. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि कुंभरास आहे की नाही हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी. बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला वळूया ज्याच्याशिवाय जगाचे गाडी चालू शकत नाही, म्हणजेच तुमची आर्थिक स्थिती आणि संपत्ती. पैसा सर्वस्व नसला तरी आयुष्यात जगण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे, हे आपण सगळेच जाणतो. आज 22 मे वार शुक्रवार, लक्ष्मी मातेच्या कृपेने कुंभ राशीच्या जातकांसाठी आज धनलाभाची अतिशय सुंदर योग निर्माण होत आहेत. जर तुमची कुठेतरी अडकलेले पैसे असतील जे तुम्ही मिळवण्याची आशा सोडून दिली होती, तर आज त्या व्यक्तीशी पुन्हा एकदा संवाद साधा. आज ते पैसे परत मिळण्याची शक्यता 100% तर नाही, पण 70% जास्त आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजचा दिवस शेअर मार्केट, फंड किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. पण हो, ही गुंतवणूक करताना कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा केवळ हवेत तीर मारून करू नका. आधी अभ्यास करा किंवा एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या, कारण आजचा दिवस जरी अनुकूल असला तरी अतिघाई संकटातनी हा नियम विसरू नका. पहा मंडळी, चला तर पैशाच्या नियोजनाबद्दल एक अतिशय व्यावहारिक आणि मोलाचा सल्ला मी तुम्हाला देते. बऱ्याचदा काय होतं, कुंभ राशीच्या लोकांबद्दल एक गोष्ट दिसून येते, तुम्ही मनाने खूप मोठे आहात. कोणीही आले आणि स्वतःचे दुःखे सांगितले की तुमचे मन विरघळते आणि तुम्ही स्वतःचा किस्सा न पाहता इतरांना मदत करायला धावता. मदत करणे नक्कीच चांगले आहे, पण स्वतःचे घर जळत असताना इतरांच्या घरात दिवा लावणं शहाणपणाचं नाही. आज तुम्हाला तुमच्या खर्चावर कडक नियंत्रण ठेवावे लागणार आहे. आज दुपारनंतर काही नको असेल किंवा अचानक उद्भवणारे खर्च तुमच्यासमोर येऊ शकतात. कदाचित घरातल्या उपकरणाची दुरुस्ती किंवा अचानक आलेले पाहुणे यामुळे बजेट थोडे बिघडू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यापासूनच पैशाचे योग्य नियोजन करा. क्रेडिट कार्ड किंवा कर्जाच्या माध्यमातून आज कोणतीही चैनीची वस्तू खरेदी करू नका. जर तुम्ही नवीन घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आज त्या संदर्भातील कागदपत्रे, कामे किंवा वाटाघाटी पुढे नेण्यासाठी चांगला दिवस आहे. बँक लोनसाठी अप्लाय करायचं असेल तर आजचा दिवस तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतो. लक्षात ठेवा, पैसे कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितकाच तो टिकवणं आणि त्याची योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. आजचा शुक्रवार तुम्हाला आर्थिक शिस्त लावण्याचा संदेश देत आहे. आणि आता आपण आयुष्यातील सर्वात संवेदनशील आणि सुंदर भागाकडे वळणार आहोत. आपली नाती, आपली कुटुंब आणि आपलं प्रेम. माणूस कितीही मोठा झाला, त्याने जगात कितीही पैसा कमवला तरी संध्याकाळी घरी आल्यावर त्याला हक्काची आणि प्रेमाची माणसे हवी असतात. कुंभ राशीच्या मंडळींनो, आजचा दिवस तुमच्या कौटुंबिक आयुष्यासाठी खूप भावनिक असणार आहे. गेल्या काही दिवसात कामाच्या व्यापीपायी किंवा मानसिक तणावामुळे तुम्ही कदाचित तुमच्या कुटुंबाला, तुमच्या जोडीदाराला हवा तितका वेळ देऊ शकला नाही आहात. याची जाणीव तुम्हाला आतून कुठेतरी नक्कीच आहे. आज ती कसर भरून काढण्याचा दिवस आहे. जर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही बघा मंडळी दिवसापासून जर अबोला असेल, किरकोळ कारणामुळे वाद असतील, तर आज स्वतःहून पुढाकार घ्या. अहंकार बाजूला ठेवा. नात्यात कधीकधी आय एम सॉरी किंवा माझं चुकलं म्हटल्याने कुणीही लहान होत नाही, उलट नात्याची विण अधिक घट्ट होते. आज संध्याकाळी जोडीदारासोबत घालवलेला थोडासा वेळ किंवा त्यांच्यासाठी आणलेले एक छोटेसे फूलसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते. त्यांचं ऐकून घ्या, त्यांच्या भावना समजून घ्या. घरातल्या वरिष्ठ व्यक्ती म्हणजेच की तुमचे आई वडील यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या मनाची आज विशेष काळजी घ्या. कधीकधी त्यांना तुमच्या पैशाची गरज नाही, तर तुमच्या 2 गोड शब्दाची गरज असते. आज रात्री जेवणानंतर त्यांच्याजवळ 5 मिनिटे बसा. त्यांच्या पाठीवरून हात फिरवा. त्यांच्या जुन्या आठवणीबद्दल बोला. बघा, त्यांच्या डोळ्यात जे समाधान दिसेल ते जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे असेल. जे व्यक्ती अजूनही सिंगल आहेत आणि आपल्या आयुष्यात कोणाची तरी येण्याची वाट पाहत आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस एखादी नवी आशा घेऊन येऊ शकतो.
सोशल मीडिया किंवा एखाद्या मित्राच्या माध्यमातून तुमची ओळख अशा व्यक्तीशी होऊ शकते जी भविष्यात तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनेल. मंडळी, नात्याच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. नाती ही काचेच्या भांड्यासारखी असतात, जे जोडायला वर्षानुवर्षे लागतात, पण तुटायला 1 सेकंदही पुरेसा असतो. आज कोणावरही रागाच्या भरात किंवा अविचाराने असे शब्द वापरू नका ज्याचे घाव समोरच्याच्या मनावर आयुष्यभर राहतील. तुमची वाणी आज मधासारखी गोड ठेवा. प्रेमाने जग जिंकता येतं हे आज तुम्हाला सिद्ध करायचं आहे. आता बोलूया सर्वात मोठ्या संपत्तीबद्दल, म्हणजे आपले आरोग्य. पहिलं, सुख निरोगी काया असे आपल्या पूर्वजांनी विनाकारण म्हटले नाही. शरीरासोबतच मनाचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असतात. आज 22 मे रोजी कुंभ राशीच्या मंडळींनो, मानसिक ऊर्जा खूप वर खाली होताना दिसेल. सकाळी कदाचित तुम्हाला खूप उत्साह वाटेल, पण दुपारनंतर कामाचा ताण आणि विचारांचे चक्र यामुळे थकवा जाणू शकतो. आज तुम्हाला डोकेदुखी, डोळ्याची जळजळ किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे अपुरी झोप आणि वेळेवर न जेवणं. मंडळींनो, मशनीला सुद्धा विश्रांतीची गरज असते. तुम्ही तर माणूस आहात, स्वतःला इतकंही थोकू नका की तुमची शरीर साथ देणं सोडेल. आज बाहेरचे तेलकट, तिखट किंवा फास्ट फूड खाणे पूर्णपणे टाळा. जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करा. पहा मंडळी, मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी आज मी तुम्हाला एक छोटा आणि अत्यंत प्रभावी असा उपाय सांगते. आज संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरात असाल तेव्हा 5 ते 10 मिनिटे डोळे बंद करून शांत बसा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आणि मनाशी म्हणा, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. मी सुरक्षित आहे, मी शांत आहे. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करणं आज पूर्णपणे बंद करा. मोबाईलच्या निळ्या प्रकाशामुळे तुमच्या झोपेचे खोबरे होते. त्याऐवजी एखादं चांगलं पुस्तक वाचा किंवा शांत संगीत ऐका. आज जर तुम्ही तुमच्या शरीराला आणि मनाला योग्य विश्रांती दिली तर येणारा पूर्ण आठवडा तुम्ही दुप्पट ऊर्जेने काम करू शकाल. आज आपण त्या विषयाकडे वळणार आहोत ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहात. तुमच्या आजचे 2 दिवसात मोठे रहस्य, भाग्यांक 7 आणि शुभ रंग निळा. ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार 7 हा अंक अत्यंत आध्यात्मिक गुण आणि संशोधनाचा अंक मानला जातो. हा अंक केतू ग्रहाशी संबंधित आहे, जो आपल्याला अंतर्मुख करायला शिकवतो. आज 22 मे रोजी या अंकाची ऊर्जा तुमच्या पाठीशी आहे. याचा वापर कसा करायचा? आज जर तुम्ही काही महत्त्वाचे कामं करणार असणार तर शक्यतो 7 या अंकाचा विचार करा. उदाहरणार्थ, तुमच्या महत्त्वाच्या मीटिंगची वेळ 7 मिनिटांनी सुरू होणार असू शकते किंवा घराबाहेर पडताना 7 पावले मनातल्या मनात मोजून देवाचं नाव घेऊन बाहेर पडा. हा अंक आज तुमच्या भोवती एक सकारात्मक सुरक्षा कवच तयार करेल. आता बोलूया निळ्या रंगाबद्दल. निळा रंग हा अथांग आकाश आणि अथांग समुद्राचा रंग आहे. हा रंग शांतता, स्थिरता आणि विश्वासाचे प्रतीक आहे. कुंभ राशीच्या स्वामी शनिदेव आणि शनिदेवाला निळा रंग अत्यंत प्रिय आहे. आजच्या दिवशी तुमच्या कपड्यामध्ये निळ्या रंगाचा वापर नक्की करा. जर पूर्ण कपडे निळे नसतील तर किमान एक निळा रुमाल तरी स्वतःजवळ ठेवा. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काम करताना निळ्या रंगाचा पेनाचा वापर करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला ताण येईल तेव्हा तुमच्या जवळील निळ्या रंगाकडे काही सेकंद शांतपणे पहा. हा रंग तुमच्या मनातील राग आणि अव्यवस्थता शांत करून तुम्हाला निर्णय घेण्याची एक अद्भुत शक्ती प्रदान करेल. पहा मंडळी, अत्यंत सकारात्मकता आणि कृतज्ञतेची भावना तुम्हाला एक सांगते. कुंभ राशीच्या मंडळींनो, आजच्या या संपूर्ण प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळाले? आजचा दिवस 22 मे 2026 हा तुमच्यासाठी परीक्षा आणि प्रगती या दोनाचा संगम आहे. आव्हानांनी येतील, पण तुमच्याकडे त्या आव्हानांना तोंड देण्याची बुद्धी आणि ताकद दोन्ही आहे. पैशाचे नियोजन करा, नात्यामध्ये प्रेम आणि गोडवा टिकून ठेवा, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि नशिबाची साथ मिळवण्यासाठी भाग्यांक 7 आणि निळ्या रंगाचा वापर नक्की करा. नेहमी लक्षात ठेवा, ग्रह आपल्याला फक्त दिशा दाखवू शकतात, पण त्या दिशेने चालणं आणि आपले नशीब स्वतःच्या हाताने बदलणं हे फक्त आणि फक्त तुमच्या कष्टावर अवलंबून असते. तुमच्यात ती क्षमता आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. मंडळी, जर तुम्हाला आजचं हे राशी भविष्य आवडला असेल, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मनापासून, तर तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला असेल, तर ब्रह्मांड आणि देवाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमध्ये खूप मोठी सकारात्मक ऊर्जा असते. तर या व्हिडिओला
लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.